त्यांनी प्रेमाने ती पिल्ले उचलली, छातीशी धरली आणि आपल्या मांडीवर बसवली. ती पिल्ले इतक्या शांतपणे त्यांच्या मांडीवर विसावली, जणू त्यांना आईच भेटली होती. खरंच जगन्माता परमेश्वराचा अवतार असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींमध्ये त्यांना मातेचे प्रेम लाभले होते. इतक्यात पक्ष्यांचा किलबिलाट अचानक थांबला. ससे, हरिणे भीतीने पळून गेले. जंगलाची स्वामिनी वाघीण तेथे आली होती. भक्कम शरीर, टपोरे डोळे, उंचावलेली शेपटी. तिने पाहिले की एक मनुष्य तिची पिल्ले मांडीवर घेऊन बसला आहे. क्षणातच तिने भयंकर गर्जना केली. एका झटक्यात ती स्वामींवर झडप घालू शकली असती, पण घडले ते वेगळेच. स्वामींच्या केवळ एका शांत दृष्टिक्षेपाने तिच्या मनातील गौर्य विरघळले. राग नाहीसा झाला. ती पूर्णपणे शांत झाली. जसे वासरू गाईचे पाय चाटते तसे ती वाघीण स्वामींचे पाय चाटू लागली. स्वामी उभे राहिले.